यानंतर एक मोठी बातमी बघूयात। वरळीमध्ये विरोधात प्रचार केला त्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवला असं संतोष धुरी म्हणाले। भाजप प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती टीका केली। युतीसाठी धुरी आणि संदीप देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले असं संतोष धुरी यांचं म्हणणं, जे मनसेतून भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले। विधानसभेमध्ये जेव्हा संदीपजी देशपांडे आमदारकीला उभे होते त्यावेळेला जो प्रचार करत होतो त्यावेळेला एकमेकांवर ताशेरे ओढत होतो। त्यावेळेला आम्ही बोलत होतो यांनी काम केलं नाही, हे कधी दिसले नाहीत आमदार, ह्या गोष्टी वगैरे सगळ्या होत असतात राजकारणामध्ये। त्याचा राग ठेवायचा, त्या गोष्टीचा राग ठेवायचा की यांनी माझ्या विरोधात प्रचार केला, डोअर टू डोअर जाऊन प्रचार केला, नको नको त्या गोष्टी केल्या वगैरे, सभेमध्ये माझ्याबद्दल वाईट साईड बोलले। अरे बोलणार ना, इलेक्शन संपलं की सगळे कसं विसरून जातात या गोष्टी। पण ह्यांनी ते कोत्या बुद्धीचे हे जे वडील आणि मुलगा आहे त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी तो राग आमच्यावर काढला आणि त्याला साहजिकच साथ यांनी दिली ना। मी काल म्हणालो ना की 10 मध्ये 2 किल्ले देऊन टाकलेत, एक संदीप देशपांडे एक संतोष धुरी, हे 2 किल्ले घ्या आणि विषय संपवा, पण युती करा। तर तोच प्रकार झाला। खंडूसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। तर संतोष धुरी यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केलाय आणि वरळीमध्ये विरोधात प्रचार केला त्याचा राग उद्धव ठाकरे यांनी ठेवला। भाजप प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली। युतीसाठी धुरी आणि देशपांडे हे 2 किल्ले दिले गेले। वरळीमध्ये विरोधात प्रचार केला त्याचा राग उद्धव ठाकरेंनी ठेवल्याचं